तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोकणी वारे के यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज 22 जानेवारी 2024 आणि हो दिवस काय तर तुमका माहितीच असतात. तर त्या निमित्तानं मंडळी आज मी चाललोय पडेल गावात आहे आणि तिकडे खरं म्हणशील तर आज 22 जानेवारी म्हणजे 22 जानेवारी असल्यामुळे तुमका माहिती आहे आपल्या राम मंदिराच्या इकडे अयोध्येमध्ये बाबा, तिकडे अयोध्येमध्ये आपला रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत तिकडे. त्यामुळे तो दिवस तुमका माहितीच आहे. त्यामुळे त्या निमित्तानं आमच्या इकडे पडेल गावात पण सर्व देवळातनं आपला कार्यक्रम होतोच. तर त्या ठिकाणी आमका एकानं बोलवलेला पडेलमध्ये, तर बाबा असं असा हा तिकडे कार्यक्रम होत सकाळपासून अयोध्ये म्हणजे आपल्या मंदिरामध्ये तिकडे. तर तिकडे आता आम्ही चाललो आणि सकाळचे वाजलेत आता 9:15 वाजलेले आहेत मंडळी. तर आता पडेल गावात चाललो आणि तिकडे मंदिरामध्ये काय काय करतात, काय कार्यक्रम ते तुमका नक्की दाखवीन तिकडे जाऊन. तर व्हिडिओत नक्की बनवून राहा. तिकडे गेल्यावर आपण डायरेक्ट भेटूया. धन्यवाद. पुढे नेऊन ला. तर मंडळी आत्ताच उतरला पडेल गावात दिलेल्या खाली आणि आपला मंदिर आहे इकडे आतमध्ये, तर दर्शनासाठी पण जाऊया. देवळात दिलेलो आहे आत्ताच आणि इकडे स्क्रीनवर आपल्याला दाखवलं जाता आपल्या अयोध्येमध्ये कार्यक्रम चालू. इकडे चालू आहे मंदिर, स्क्रीन पण लावलेली आहे. सगळे आपल्या गावातले ग्रामस्थ सगळे जमलेले होते तिकडे. आकाशामध्ये सूर्यदेव सुद्धा आलेले आहेत आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रत्येक भक्ताची हीच भावना आहे की सूर्यदेवाच्या किरणांचा अभिषेक देवळातर्फे आपल्या टोपी पण दिलेली आहे डोक्यात घालूसाठी, जय श्रीराम म्हणून लिहिलेली आहे. तर आता ही मी पण घालून ठेवते टोपी डोक्यावरती आणि कार्यक्रम इकडे चालू होत आता. स्क्रीन थोडी पाठी ऊन असल्यामुळे दिसत नाही, बहुतेक वाटतं सफेद दिसतं. टोपी पण दिलेली आहे आपले बनवून म्हणून माझ्यासोबत दिलेलो आहे का आणि पाठी आता सगळे बसलेले आहेत गावकरी पण आणि पुढे कार्यक्रम चालू आहे स्क्रीनवर. तर ही रांगोळी काढलेली श्री रामाची मंडळी आहे इकडे. पूजा अर्चा चालू आहे इकडे. आपल्या भट पण बोलवलेले आहेत आणि इकडे पुढे रामाचा फोटो वगैरे. हे आपला इकडे आतमध्ये एंट्री केला असता आपल्या इकडे सॉरी विठ्ठलाचं मंदिर आहे मंडळी, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे इकडे. तर आपल्या ह्याच मंदिरामध्ये आपला श्री रामाची मूर्तीचं पूजन चालू आहे इकडे आणि इकडे सगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. संध्याकाळी मंडळी कीर्तनने हा ठेवलेला भजना, स्थानिक भजना आहेत, हळदी कुंकू असे बरेच कार्यक्रम आहेत. तर मंडळी आपल्या मंदिराच्या पाठच्या बाजून बाहेर पडलास तर इकडे मंडळी मराठी शाळा आणि आपल्या हायस्कूल शाळा पण आहे मराठी आणि हायस्कूल शाळा त्याच्यात पुढे आहे जवळपासच आपल्या मंदिराच्या तिकडे आवारात. आणि रस्तो आपलो गेलेलो पुढे आणि हे मंदिर आपला विठ्ठलाचं मंदिर आहे मंडळी.
आणि मंडळी आहे ना आता तसंच पुढे जात आहे आणि इकडनं मंडळी पुढे स्क्रीन लावलेली आहे आणि स्क्रीनवर आपल्या अयोध्येचा इकडे दाखवतात. म्हणजे इकडे अयोध्येच्या इकडे का जो काय श्री रामाचं पूजन होता तर इकडे दाखवतात. जास्ती भडकल्या गाडी हो जाता गाडी तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी सुरुवात झाली. बरोबर 12 वाजून 5 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरामध्ये अशा या प्रभू रामचंद्राचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळ्या शुरुआत हुई है और अब से थोड़ी ही देर में बुद्धि को श्राप आने वाला है तो भगवान श्री राम में A few moments later. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। विठ्ठल मंदिराच्या इकडे आपल्या पडेल गावामध्ये तर इकडची आता पूजा अर्चा झालेली आहे मंडळी. 12:30 वाजलेली आहेत आणि आता आरतीचा टाईम झालेलो आहे 12:30चा मग. तर आता आरतीसाठी आता सर्वजण उभे राहतील. भाविकांना विनंती, आरतीसाठी कृपया विठ्ठल मंदिरामध्ये उपस्थित राहा. धन्यवाद. तर मंडळी सगळे आरतीसाठी जमलेले आहेत आता इकडच्या गावकरी मंडळी आणि आता थोड्याच वेळात आरती सुरू करतील. आपल्या राम मूर्तीची मंडळी प्राणप्रतिष्ठान करून झालेली आहे इकडे. आता सर्व जमलेले आहेत आरती पण आता आरतीक सुरुवात करतील थोड्याच वेळात. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती
A few moments later. तर मंडळी आत्ताच रामेश्वर मंदिरामध्ये पण इलेलो आहे आणि आता आपल्या रामेश्वर मंदिरात इकडे श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो हा तर आपला तिकडे पण प्राणप्रतिष्ठा करून झालेली आहे. मंडळी सगळे आपली लेडीज मंडळ जेंट्स मंडळ सगळे एकत्रच बसलेले जेवसाठी.